रे आम्हाला काही गीतेचं महत्त्व सांग, काही 9व्या अध्यायाचं वगैरे एखादी कथा आहे आहे ना? कशी आहे? चांगली गोड आहे का? पण गोड सांग. गोड आहे. गोड आहे सांग. नर्मदा मैयाच्या काठी एक गाव आहे. त्या गावाचं नाव महेशमती नावाचं गाव आहे. बरोबर. महेशमती नावाच्या गावात एक माधव नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण होता असं? बरोबर. विद्वान ब्राह्मण राहत होता. मग त्याले विद्वत्ते त्यानं लय मोठा पैसा आला. मग त्या पैशानं त्यानं ठरवलं की आपण एक बोकड्या कापून यज्ञ करायला. आणि बोकड्या त्या पिंजाले असंच कापत असतात. आणलं कुंकू लावलं, पूजा केली आणि तो कापतच होता. तर त्याने बोकड्याला लगे बोलता आलं. मग काय म्हणतो बोकड्या? तो बोकड्या म्हणे की तू पहिल्या जन्मात मी तो बोकड्या सांगायला लागला. कोणाला सांगायला लागला? तो माधव नावाचा विद्वान ब्राह्मण आहे. बरोबर. हा, काय सांगायला लागला? पहिल्या जन्मात मी बी ब्राह्मण होतो आणि माया बाळाले गेली. बाल रोग झाला. मग माई पत्नी म्हणे की तुम्ही एक बोकड्या कापून यज्ञ करा. बाल रोग निघून जाईल ना बोकड्याचा. मग त्याच्यासाठी तुम्ही बोकड्या कापून यज्ञ करा. मग डबल बोकड्याचं पिल्लू आणलं. डबल म्हणजे पहिली बी आणलं होतं त्यानं? आता आणलं, बिकू लावलं, पूजा केली, कापणं झालं. आणि मग बोकड्याच्या मायनं म्हटलं की तुला मी शाप देतो, तू बी पुढच्या जन्मात बोकड्या बनशील. आता त्याचं फळ मी आता तुझ्या पुढे हा बोकड्या बनून. कोण म्हणते बोकड्या? असं तो बोकड्या त्या कोणाला म्हणून राहिला असं? माधव नावाचा ब्राह्मण. मग बोकड्यानं म्हटलं की तू कापीचे यज्ञ करत नको जाऊ, तू असे गीता वाचत जाय. मग की नाही त्या माधव नावाच्या विद्वान ब्राह्मणानं म्हटलं की गीतावर काही कथा आहे का? कशाची कथा? कथा काही असं राकेशी आम्हाला कशी कथा कशासाठी कथा आहे काय? मग काही महत्व सांगणार ना. मग त्या बोकड्यानं म्हटलं की हाय कथा आहे ना. असं बोकड्या म्हणायला लागतात आहे ना. मग माधव नावाच्या विद्वान पंडितनं म्हटलं की सांग मग मले. मग बोकड्यानं म्हटलं की सांगतो. मग बोकड्या म्हटलं की कुरुक्षेत्र गावात की नाही एक राजा आहे. त्या राजाचं नाव चंद्र शर्मा असं नाव आहे. म्हणजे त्या गावाचं नाव कोणतं? त्या गावाचं नाव चंद्र शर्मा. कुठला राजा? शर्मा कुरुक्षेत्र गाव. कुरुक्षेत्र गावात चंद्र शर्मा नावाचा राजा आहे. त्या राजानं ठरवलं की आपण किती दान करायचं. कशाचं दान? कालपुरुषाचं दान. बरं, कालपुरुष म्हणजे काय? कालपुरुष म्हणजे परमात्मा. असं म्हणजे कसं दान करत असतं? कालपुरुषाचं सोन्याचा देव असं असा बनवायचा. गव्हाचा देव त्याचं दान करून टाकायचं. सोन्याचं बनवून अजून गव्हाचा बनवायचा, दान करायचा. मग
चंद्र शर्मा नावाच्या राजानं की ठरवलं होतं. मग चंद्र शर्मा नावाच्या राजानं पहिलेच एक ब्राह्मण पण लावेल होता. मग त्यानं कशासाठी बोलावलं तू? काप्याले नाही मग कशी ते पूजा वगैरे करायची ते कालपुरुषाची. मला का बाबा मला काप्या बरं सगळं काप्याचं चालू आहे. मग कालपुरुषाची मूर्ती बनवण्यासाठी पूजा गिजा केली. कालपुरुष बनवला. कशाचा बनवला? लाकडाचा नाही, धान्याचा. बर किती असा? हितभर नाही मग 10 एकर. 10 एकर बनवला. मग त्या बनवला की नाही कालपुरुषाच्या हृदयातून की नाही एक राक्षसी निघली. एक राक्षसी निघली. मग डायरेक्टच बामणाच्या अंगावर गेली, खायला लागली. आणि मग त्या कोण बामण? कोणता बामण? ते कालपुरुष बनवायला आलता. हा कोण बोलावला होता? तो चंद्र शर्मा नावाच्या राजा. त्यानं बोलावलं. मग त्या कालपुरुषाच्या हृदयातून राक्षसी निघली आणि त्या बामणाच्या अंगावर गेले ते खायला लागले मसाले. मग त्या बामणानं लगेच 9वा अध्याय काढला गीतेचा. मग गीतेचा 9वा अध्याय काढला आणि वाचन झाला. आणि ते राक्षसी मेल्या. म्हणजे 9व्या अध्यायाच्या वाचनानं एवढी 9व्या अध्यायामध्ये शक्ती आहे करतात. अरे बाप. आणि ते खायला होते की नाही बामणाले. ते पहिले तसं होतं, तसं झालं. आणि मग तो बोकळा म्हणे की पाय बघ किती शक्ती आहे. तर कशामध्ये भूताच्या नाही, गीतेच्या 9व्या म्हणजे एकाच अध्यायात एवढी शक्ती आहे की राक्षसी मेली. मग तो गीतेच्या 18 अध्यायात मग तो लय शक्ती अशी नाही गेली. मग माधव नावाचा विद्वान पंडितला गेली असं ठरवलं की आपण की दररोज एक अध्याय ज्ञानेश्वरीचा वाचत जाऊ. आता आपण असे कापाकापीचे यज्ञ करत नाही. एवढी गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये शक्ती आहे की नाही बा? अरे बाबा धन्यवाद राम महाराज, मस्त सांगितलं. जय श्री.